नाशिक महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज उमेदवारी अर्ज दाखल होत आहे। नाशिक मध्याच्या आमदार असलेल्या देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे हा देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः आमदार देवयानीताई फरांदे आहेत। ताई, आज खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करतोय। युतीशी संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, निर्णय होत नाहीये, जागा वाटपाचा तिढा कायम आहे आणि असं असताना देखील आज आपण अर्ज दाखल करतोय। काय नेमकं पक्षाकडनं सांगितलं जाते, चर्चेत काय होतं? आज काय होतंय की उद्या दुपारी 3 वाजेपर्यंतच अर्ज भरण्याची मुदत असल्या कारणाने आज सर्वच इच्छुक उमेदवार जे आहेत ते सर्वच आज ह्या ठिकाणी फॉर्म भरताना आपल्याला दिसत आहेत। पण ते अजून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोणालाही एबी फॉर्म देण्यात आलेले नाहीये। आज मंत्री गिरीश महाजन साहेब शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करतील आणि युतीच्या बाबतीमध्ये निर्णय। खरं तर जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कुठपर्यंत त्या ठिकाणी चर्चेमध्ये आलेला होता? कारण सर्वाधिक जागा या भाजप लढवणार, 85 जागेंवर भाजपची मागणी आहे अशी देखील चर्चा होती। काल आपण बैठकीमध्ये होता, गिरीश महाजनच्या सोबत सविस्तर चर्चा झालेली आहे। काय चर्चेदरम्यान घडली? ह्या सगळ्याच विषयामध्ये मंत्री गिरीश महाजन साहेब आणि आमचे वरिष्ठ नेते जे आहेत हे निर्णय घेणार आहे की शिवसेना किती जागांवरतून लढेल, भारतीय जनता पार्टी किती जागांवरून लढेल, एकूणच युतीच्या बाबतीचा निर्णय हे मंत्री गिरीश महाजन साहेब करणार आहेत। खरं तर मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी आपण त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली होती, कारण काही महत्त्वाचे प्रवेश त्या ठिकाणी झालेले होते इतर पक्षांतले। आणि या संदर्भात नेमका काय पक्षश्रेष्ठींसोबत आपली चर्चा झाली होती? कारण असं असताना आपलं जे समर्थक आहे ते काल देखील भाजप कार्यालयामध्ये त्या ठिकाणी शरदाध्यक्षांना भेटायला गेलेले होते, त्यांची बैठक झालेली होती। त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये कितपत आपल्याला यश येत आहे? माझा आज देखील आग्रह आहे की त्या ठिकाणी किमान भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवारांना तरी लढवायला पाहिजे आणि हा आग्रह माझा शेवटपर्यंत आहे। त्याच्यानंतर पार्टी जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे। खरं तर स्थानिक जे नेते आहेत, विधानसभेच्या दरम्यान अनेक ठिकाणी त्या ठिकाणी हाणामाऱ्यांपर्यंत प्रकार घडलेले होते। आपण उमेदवारी त्या ठिकाणी केलेली होती। निष्ठावंतांना न्याय मिळत नाही अशी भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। थेट बोलत नाही, मात्र तशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे। तसं नाहीये। आम्ही सर्वच वरिष्ठ नेते जे आहोत हे जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना जे निवडून येण्याची ज्यांची क्षमता आहे, शेवटी समोरचं पॅनल कोण आहे, त्यांच्यामध्ये कोण कोण उमेदवारी करतंय, निवडून येण्याचं गणित आहे आणि परत कार्य करतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तो शेवटपर्यंत आहे। आपल्यावर कार्यकर्त्यांचा विश्वास कायम आहे। एकूण जर बघितलं तर उमेदवारी संदर्भात नेमका काय निर्णय होता हे काही तासांमध्ये समोर येईल। आपली भूमिका नेमकी काय आहे युती संदर्भात? मी कायम कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे आणि युतीच्या बाबतीमध्ये आमचे नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे। शिवसेना कुठेतरी सोबळाचा नारा देते, भाजप त्या ठिकाणी ऐकून घेत नाही असं नाराजी व्यक्त करत आहे शिवसेनेचे अजय बोरुस्ते। असं अजिबात नाही। भारतीय जनता पार्टीने सोबळाचा नारा अजून दिलेला नाहीये। अजून पार्टीच्या माध्यमातून उमेदवारांना ईबी फॉर्म देण्यात आलेले नाहीये। आमचे चर्चेचे दरवाजे शिवसेनेसाठी खुले आहेत। नक्कीच माझ्यासोबत होत्या आमदार देवयानी फरांदे। खरं तर युती संदर्भात चर्चा झालेली नाहीये, मात्र युतीसाठी हा जो प्रयत्न आहे तो शेवटपर्यंत सुरू राहील असं देवयानी फरांदे यांनी म्हटलं होत आहे। तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर काही त्या ठिकाणी प्रवेश जे इतर पक्षातले झालेले होते त्या संदर्भात देवयानी फरांदे यांनी स्वतः उघडपणे नाराजी व्यक्त केलेली होती। कार्यकर्त्यांच्या मागणी जी आहे ती रास्त आहे, कार्यकर्त्यांना न्याय मिळावा या भूमिका मी वारंवार पक्षासमोर मांडते, मात्र पक्ष जो निर्णय घेईल ती भूमिका आणि जो पक्षाने निर्णय दिला त्यानंतर आम्ही काम करू असं देखील देवयानी फरांदे यांनी आपल्यासोबत बोलताना म्हटलंय। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।